कोणत्याही परीक्षेसाठी महत्त्वाचा असतो त्या परीक्षेचा सिलेबस आणि त्या सिलेबससाठी लागणारी बुक लिस्ट. तर आपण या व्हिडिओमध्ये संयुक्त गट ब आणि गट क पूर्वपरीक्षेसाठी लागणारे जे बुक लिस्ट आहे ते बघणार आहे. नमस्कार, मी PSI गजानन वानकडे. कंबाईन गट ब मधून माझी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की बुक लिस्ट निवडताना एक एक जो रूल आहे तो आपण नेहमीच लक्षात ठेवायचा. तर तो रूल आहे मिनिमम बुक्स मॅक्झिमम रिव्हिजन. तर तुमच्याकडे बुक्स जे आहे ते कमीत कमी असले पाहिजेत, परंतु त्याच्यावरती रिव्हिजन भरपूर असल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही 10 बुक्स एक वेळा वाचण्यापेक्षा एकच बुक्स तुम्ही 10 वेळा वाचलेलं पाहिजे. सोबतच तुम्हाला जे आहे ते PYQ सोबत ठेवायचे आहे. म्हणजे ते बुक्स कसे वाचायचे, कोणत्या प्रमाणात वाचायचे आणि कोणत्या टॉपिक्सवर तुम्ही जास्त भर दिला पाहिजेत हे तुम्हाला PYQ सांगणार. तर ते PYQ तुम्ही नेहमीच सोबत ठेवले पाहिजेत. तर PYQच्या ओरिजिनल PDFसाठी जर तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन ते घेऊ शकता. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. तर तुम्हाला PYQचे कोणते पेपर सोबत ठेवायचे आहेत, तर तुम्हाला 2023, 24, 25 आणि 26 असे 4 पूर्वपरीक्षेचे पेपर तुम्हाला सोबत ठेवायचे आहे, जे की गट ब आणि गट क म्हणजे असे टोटल 8 पेपर तुमच्यासोबत नेहमी असले पाहिजेत. आता आपण कोणत्या बुक्स वापरले मी होते तर त्याच्याकडे जाणार आहे. तर मी राज्यशास्त्र या विषयासाठी जे बुक्स वाचले होते, तर राज्यशास्त्र या विषयासाठी मी वाचलेलं होतं लक्ष्मीकांत, इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत सरांचं. तर सोबतच तुम्हाला लक्ष्मीकांत वाचायचं नसेल तर तुम्ही भारताची राज्यघटना आणि प्रशासन हे रंजन कोळंबे सरांचं वापरू शकता. आता याच्यामध्ये सिलेक्टिव्ह टॉपिक्सच तुम्हाला वाचायचे आहेत जे सिलेबसला असेल आणि किंवा PYQमध्ये आलेले असेल असेच टॉपिक तुम्हाला वाचायचे आहेत. देन इतिहास या विषयासाठी मी रीड केलेलं होतं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास SS गाठाड सरांचं. तर सोबतच मी पुस्तक वाचलेलं होतं महाराष्ट्राचा इतिहास, जे 11th स्टँडर्डचं ओल्ड हिस्ट्रीचं बुक आहे स्टेट बोर्डचं, ते सुद्धा वाचलेलं होतं. आता काही जणांना हे वाचायचं नसेल तर तुम्ही एक ऑप्शन्स म्हणून याकडे सुद्धा बघू शकता. आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाजसुधारक हे समाधान महाजन सरांचं बुक आहे. आता यामध्ये सर्वात जास्त इतिहास विषयामध्ये सर्वात जास्त प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला समाजसुधारक या विषयावरतीच येतात. तर तुम्ही समाजसुधारक जास्त फोकस करू शकता. आता समजा जर तुम्हाला हे एकही बुक्स वाचायचं नसेल तर तुम्ही पवन माळी सरांचे नोट्स यूज करू शकता, त्यासुद्धा चांगल्या आहेत. जर तुम्ही पुढचा विषय बघितला तर भूगोल. हा भूगोल या विषयासाठी मी यूज केलेला आहे महाराष्ट्राचा भूगोल AB सौदी सरांचं. तर हे AB सौदी सरांचं हे जे बुक आहे तर याच्यामध्ये भरपूर असा डाटा आहे. बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांना ते कळत नाही की कोणता डाटा वाचायचा, कोणता स्किप करायचा, कोणता पाठ करायचा. तर त्याच्यासाठी एक ऑप्शन्स म्हणून आपल्याला पाहिजेत असेल तर ते आहे महाराष्ट्राचं भूगोल दीपस्तंभ प्रकाशनचं. हे सुद्धा बुक चांगलं आहे, तुम्ही यूज करू शकता. जर भूगोल या विषयासाठी तुम्हाला भारताचा भूगोल जर हवा असेल तर तुम्ही एखादी शॉर्ट नोट्स वगैरे यूज करू शकता. त्याच्यानंतर आपण पुढचा विषय घेणार आहे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था या विषयासाठी जे आहे मी यूज केलेलं आहे इकॉनॉमिक्स किरण देसले सरांचं दीपस्तंभ प्रकाशनचं हे पुस्तक आहे. किरण देसले सरांचं हे मी यूज केलेलं आहे. परंतु काही जणांना हे पुस्तक आवडत नाही, तर बरेच जणांनी इतर ऑप्शन्स म्हणून काय बघायला पाहिजे तर भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे सरांचं हे पुस्तक आहे. जर तुम्हाला या दोन्ही पुस्तकं यूज करायचे नसेल तर माझं एक सजेशन राहणार, या रिसेंट पेपरमध्ये त्या सरांच्या नोट्समधून भरपूर असे प्रश्न येत आहेत, तर ते आहेत गजानन भस्के सरांचं नोट्स तुम्ही यूज करू शकता अर्थव्यवस्था या विषयासाठी. तर पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान माझ्या नजरेमध्ये एकच पुस्तक जे आहे ते इनफ आहे. तर ते पुस्तक आहे सामान्य विज्ञान सचिन भस्के सरांचं. 8, 9, 10, 11 या वर्गातील जे पुस्तकं आहेत स्टेट बोर्डचे त्याचा पूर्ण क्रक्स या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. तर सोबतच तुम्हाला जे नवीन विद्यार्थी असाल, ज्यांनी आता सुरू केलं असेल ते 8वी 9वी 10वीचं स्टेट बोर्डचं सामान्य विज्ञानचं पुस्तक यूज करू शकतात. आणि जे जुने विद्यार्थी असेल त्यांनी हे एकच पुस्तक यूज करायला पाहिजे. याचा पुढचा जो विषय आहे तो येतो चालू घडामोडी. चालू घडामोडीसाठी एकच पुस्तक मला चांगलं वाटलं, जे की सिम्प्लिफाईड आहे, जे कंबाईनसाठी चांगलं आहे. आता सिम्प्लिफाईडचे काय आहे तर हे इयरबुकसुद्धा येते आणि 2 माही किंवा 3 माहीसुद्धा येते. तर ते पुस्तक तुम्ही एडिशननुसार तुम्हाला कोणत्या महिन्याचं करंट अफेअर पाहिजेत त्याच्यानुसार तुम्ही वाचायला पाहिजेत. त्याच्या पुढचा विषय आहे तर यामध्ये आपण एक विषय घेतलेला नाही आहे जो की गणित.
गणित आणि बुद्धिमत्ता. आता गणित आणि बुद्धिमत्तासाठी कोणतं पुस्तक वाचावं हे तुम्ही ठरवा, कारण मी गणित आणि बुद्धिमत्तासाठी कोणतंही पुस्तक यूज केलेलं नाही आहे. आता बरेच जण काय करतात, हे पुस्तकं तर विकत घेतात, मग त्यांना असं वाटते आपण पुस्तकं विकत घेतले म्हणजे आपला पूर्ण अभ्यास झाला. आता काही जण पूर्ण पुस्तकांचा संच घरी घेऊन येतात, मग त्यांना तो खूप मोठा वाटतो, देन ते वाचत नाहीत. तर तुम्ही काय करायला पाहिजे, जो विषय वाचायचा आहे त्याचंच पुस्तक घेऊन यायचं आणि तेवढंच वाचायचं. देन ते कंप्लीट झाल्यानंतर नवीन पुस्तक घेऊन यायचं. आता पुस्तकं विकत घेऊन ठेवली म्हणजे तो अभ्यास होतो असं नाही आहे. तर तुम्हाला त्या पुस्तकांवरती मॅक्झिमम वेळा रिव्हिजन केली पाहिजेत.